शेतकरी मित्रांनो रामराम। समोर जी कुट्टी मशीन आहे ही कुट्टी मशीन ट्रॅक्टरवर चालणारी, मोठ्या ट्रॅक्टरवर चालणारी कुट्टी मशीन आहे आणि 3 तासामध्ये 1 एकरचं जवळजवळ ती कुट्टी करते आणि आपल्या शेतकरी भावाने ही तासावरती 1200 रुपये तास याप्रमाणे ती कुट्टी, जे कुट्टी म्हणजे कशासाठी तर मुरघास यासाठी ही कुट्टी बनवली जाते आणि त्यांनी 1.25 लाख रुपयामध्ये हा व्यवसाय उभा केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे या भावाने हा व्यवसाय चालू केलेला आहे। इथून डायरेक्ट मक्का मध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर या भोंग्यामधून डायरेक्ट ट्रॉलीमध्ये भरायचं, अशी सिस्टीम आहे। अरे हा 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 त्या आटाच्या बाजूला आहे का? बर 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 चला पाहतो मी चालेल चालेल पाहतो मी ते काय म्हणते ते आपण बिल काही मिळालं। मक्का आणि कडबा दोन्ही सुद्धा चुरा केलेलं दिसते, त्याच्यामध्ये चिकट आलेली जी मक्का म्हणतो आपण त्याच प्रकारे त्यांनी दाणे सुद्धा इथे दिसतात जे की त्यांनी चुरा केलेली आहे। एका तासामध्ये जवळपास 5 टन काढायची ताकद या मशीनमध्ये आहे असे बांधव सांगतात आणि लांबा कृषी यंत्र या नावाने ही मशीन आहे। हा सुद्धा आपल्या ट्रॅक्टरला जोड व्यवसाय हा होऊ शकतो। 1.25 लाखामध्ये जुनी ह्या बांधवांनी घेऊन इंडो फार्म 3052 यावरती हे जोडलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हा सुद्धा व्यवसाय आपल्या जिथं दूध म्हशी हा व्यवसाय केला जातो तिथं हा होऊ शकतो। मुरघास आणि कडबा हे दोन्ही कुट्टी करायचं काम याद्वारे चांगलं होऊ शकतं। तर नक्कीच ज्याला शक्य आहे त्यांनी विचार करायला हरकत नसावा। तर आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूब बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, राम राम। भाऊ आपलं नाव काय? माझं नाव दिनेश शेखंडे, आम्ही गंगापूर तालुक्यात राहतो। आता याच्यामध्ये जसं दुग्ध व्यवसायाला म्हणजे मक्याचं हे लागतंच, मक्याची कुट्टी किंवा कोणत्याही घासाची कुट्टी लागते, मुरघास लागतो, त्यासाठी आपण यंत्रणा तयार केली आहे। याच्यामध्ये आपण तासाला 4 टनापर्यंत, तासाला 4 टनापर्यंत माल निघू शकतो। पण त्याच्यावर पण मालावर पण डिपेंड असतं आणि एक मजूर पण तेवढं लागतात त्यांना, त्या हिशोबाने माल निघू शकतो। डायरेक्ट ट्रॉलीमध्ये भरताय नाही का? तुमची डायरेक्ट गाडी लोडणार, डायरेक्ट गाडीच लोड होते। ही किती मध्ये मशीन घेतली भाऊ आपण? आता ही आपण जुनी मशीन घेतली, आता ही आपल्या पैसे समजा आपण 1.25 लाखापर्यंत मशीन बसली। 1.25 लाख लगेच रन झाली, लगेच परत दुरुस्त करायची गरज नाही, मेंटेनन्स काहीच नसतं त्याला। मेंटेनन्स फक्त त्याला व्यवस्थित पाहिलं पाहिजे। एखाद्या वेळेस समजा ध्यान ठेवा ते माणूस कंट्रोल लागतो, हा म्हणजे तिच्यामध्ये काही जाऊ नये, दुसरं काही बरोबर जाऊ नये किंवा समजा काही तुटलं तर लक्ष द्यायला पाहिजे, दुसरं काही नाही बरोबर। तर भाऊ चांगला व्यवसाय निवडला आणि याच्यासाठी लहान ट्रॅक्टर आहे, मोठं ट्रॅक्टर लागत असं नाही का? किती HP चं लागतं? 25 HP 25 HP च्या समोर, 45 HP च्या समोर छोटं पण चालतं, त्याला 40 पण वापरतात, पण मशीनवर डिपेंड आहे, मशीन ज्या पद्धतीने असेल ट्रॅक्टर घ्यायचा। पण तुमच्या मशीनला 45 च्या पुढेच, 45 च्या पुढे, ओके 45-50 असं। तर हा सुद्धा व्यवसाय शेतकरी पुत्राचे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे साहजिकच हे करता येतो आणि ज्यांच्याकडे गाई म्हशी जास्त प्रमाणात आहेत त्यांना हा विचार करायला हरकत नाही। तर भाऊ धन्यवाद आणि तुमच्या उद्योगासाठी शुभेच्छा। थँक्यू सर, थँक्यू, राम राम।